नमस्कार, मी आहे मयुरी आणि आजचा बेत तर आहे पुरी भाजी, श्रीखंड आणि खीर. तर खिरीसाठी मी तांदूळ भिजत घातले, अर्धा वाटी बासमती तांदूळ घेतले आणि ते भिजत ठेवले होते 15 ते 20 मिनटं. तोपर्यंत मी पुरीचा पीठ मळायला घेतला. तर पुरीच्या पिठासाठी आपण पहिले नेहमीप्रमाणे घेतो तसंच मीठ आणि तेल पहिले घेतलं, व्यवस्थित एकजीव करून घेतलं तेल पिठामध्ये आणि नंतर मग पाणी टाकून घट्टसर असं मळून घेतलं. पुरीचं पीठ थोडं घट्टच मळायचं असतं, सो थोडं घट्टच मळून घेतलं आहे आणि मग परत चालू केली खिरीची तयारी. तर खिरीसाठी मी हे बासमती तांदूळ भिजत ठेवले होते, ते कुकरला लावले आणि मग घेतली बटाट्याच्या भाजीची तयारी करायला. त्यासाठी लसूण, अद्रक, मिरची, कोथिंबीर घेतली, कढीपत्तासुद्धा घेतला होता. मग तडक्यामध्ये राई, जिरं आणि मग त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप लसूण, अद्रक, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर असं सगळं स्टेप बाय स्टेप टाकून घेतलं आणि बाजूला इकडे कुकर चालूच होता. तर खीर आहे ना, खीर बनवताना कुकरला जेव्हा तांदूळ लावतो तेव्हा त्याच्यामध्ये अर्धी वाटी तांदळासाठी 4 वाटी पाणी घेतलं आहे मी, तीच वाटी मेजरने. आणि पहिली मोठी शिट्टी घेतली मोठ्या गॅसवर, म्हणजे जास्त आणि त्याच्यानंतर मग मी लो गॅसवर 3-4 शिट्ट्या घेतल्या. तर त्याच्याने भात खूप छान शिजतो आणि 15-20 मिनटं तांदूळ जरा भिजत घातले की अजून छान शिजतो. मग इथे कोथिंबीर वगैरे ॲड करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये हळद ॲड केली, मीठ ॲड केला, व्यवस्थित सगळे जिन्नस छान फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये उकडलेले बटाटे घेतले आणि भाजी छान अशी परतवून घेतली. तर बघू शकता टेम्पटिंग अशी भाजी झाली आहे, मस्त अशी. आणि त्याच्यानंतर खिरीची रेसिपी बघूया आपण. तर ही तांदळाची खीर आहे, ज्याच्यामध्ये दूध मिक्स करून बनवतो. तर खीर बनवताना जेव्हा तांदूळ कुकरमध्ये शिजले, ते तांदूळ मी पातेल्यामध्ये टाकून घेतले, कारण का मला कुकरमध्ये दुसरं बाकीचं काम होतं. मग व्यवस्थित स्मॅश करून घेतले आणि तांदूळ अजून छान स्मॅश होण्यासाठी त्याच्यामध्ये आधी साखर मिक्स करायची. त्याच्यामध्ये साखरेला जो पाणी सुटतो ना, त्या पाण्याने तांदूळ अजून स्मॅश होतात आणि मस्त असे पातळ होतात. आणि त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये दूध ॲड करायचं. तर साखर मी अंदाजे टाकली होती, म्हणजे तसा अंदाज घेतला होता मी. जेवढी वाटी मी तांदूळ घेतले होते ना, तेवढीच वाटी भरून मी साखर घेतली होती. म्हणजे अर्धी वाटी तांदळाला मी 1 वाटी साखर घेतली होती. पण ह्याच्यामध्ये मी थोडं मिक्स करत होते, जसं लागेल तसं. मग दूध मिक्स केल्यानंतर, साखर मिक्स केल्यानंतर ते व्यवस्थित कडेपर्यंत काजू बदाम कापून घेतले आणि आता ते आपल्याला तुपामध्ये फ्राय करायचे. त्या तुपामध्ये पहिले मी बदाम घातले फ्राय करण्यासाठी आणि मी मागे होते, कारण का थोडं ते उडत होतं अंगावर, सो मी थोडी मागे होत होते. आणि मग काजू ॲड केले त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित फ्राय करून घेतले. अगदी करपवायचं नाही आहे आपल्याला, बऱ्यापैकी छान फ्राय करून घ्यायचं आहे. आणि हे सगळं मिक्सचर त्याच्यात ॲड करताना ते सुद्धा अंगावर येत होतं, म्हणून मग मी ताट घेतलं झाकण आणि त्याच्यानंतर त्याला मिक्स केलं. आणि आता तूप छान शिजवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आणि इलायची पावडरसुद्धा टाकायची आहे थोडीशी. आणि मग खीर इकडे शिजायला ठेवली आणि मग पुरी लाटायला घेतली. तर पुरी लाटताना तेल घेत नाही आणि वरतून तेलसुद्धा लावत नाही पिठाला आणि लाटताना पीठसुद्धा घेत नाही. आणि मस्त अशी टुमदार पुरी मस्तपैकी फुगलेली बघू शकता तुम्ही. सगळ्याच नाही एवढ्या फुगत, थोडं एखाद दुसरी थोडीशी राहते पातळ. तर अशी मस्त गरमागरम पुरी, खीर, बटाट्याची भाजी, श्रीखंड असं मस्तपैकी सर्व केलं. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा. थँक्यू.